नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सम्राट जानकर पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. पाईल्समध्ये स्वतःचे स्वतः उपचार करणे कितपत योग्य आहे? मित्रांनो, नोव्हेंबर महिना हा पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणून आपण साजरा करत आहोत. आजचा विषय पाईल झालं की आपण काय करतो? मला थोडंसं रक्त झालं, मोशनमध्ये रक्त गेलं किंवा गुदाशयावरती सुजन आलं, मग आपण एक तर स्वतःचा स्वतः ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करतो किंवा फर्स्ट टाइम झालं, भीती असते काहीतरी मोठा आजार निघेल, त्यामुळे आपण काय करतो? आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा आपल्या घरचे जे कोणी सिनियर सिटीजन आहेत त्यांना बोलतो आणि त्यांनी कोणाला तरी पाईल्स आहे म्हणून दाखवलेलं असतं, ते मलम देतात आणि किंवा फार्मसीला जातो आणि सांगतो की मला मोशनमध्ये रक्त गेलं, पाईल्सची एखादी मलम द्या. मग आपण मलम घेतो आणि उपचार चालू करतो. मित्रांनो, ह्या गोष्टी करणं घातक आहे, धोकादायक आहे. कारण काय? तर 3 महत्त्वाचे कारण आहेत. पाईल्सचे मलम सगळे चांगले असतात का? असं नाही. तुम्हाला जर का आता पाईल्स असेल त्याच्यामध्ये ट्रीटमेंटचे मलम वेगळे असतात. तुम्हाला फिशर असेल तर स्पाझम कमी करणारे, पाईल्समध्ये पाईल्स कमी करणारे ट्रीटमेंट वेगळी असतं. फिशरमध्ये स्पाझम कमी करणारे मलम असतात आणि काही वेळेला पाईल्सचा मलम म्हणून दिला जातो, त्याच्यामध्ये स्टेरॉइड असतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा जो काही तिथला आजचा त्रास आहे थोडा कमी वाटेल, पण पूर्ण मुळापासून बरं होत नाही. तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फसतो. त्यामुळे सर्व मलम ट्राय करणं फर्स्ट टाईम झालं हे चुकीचं आहे. जर तुमच्याजवळ टाईम नसेल आणि जर का आता त्रास होत असेल, 1-2 दिवस लाईफस्टाईल बदलणं, असलेलं क्रीम वापरणं ह्याच्यामध्ये काही हरकत नाही. पण शक्यतो मलम वापरून आपण पाईल्सला बरं करतो आणि त्याची तपासणी करत नाही, हे करणं चुकतं. दुसरी गोष्ट, पाईल्समध्ये आजार मोठा होऊन आणि नंतर जर का आपण असे मलम करत असाल तर एक छोटा आजार मोठ्या रूपात येऊन आपल्याला सर्जरीकडे घेऊन जाऊ शकतो. कारण योग्य उपचार होत नाही, म्हणून योग्य त्याची केअर होत नाही, क्युअर होत नाही. त्यामुळे पाईल्समध्ये घरगुती मलम वगैरे घेणं न डॉक्टरांची सल्ल्याने करणं हा चुकतं. तिसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस गुदाशयामधील त्रास किंवा रक्त येणं हा पाईल्स नसून काही वेगळे देखील आजाराचं लक्षण असू शकतो. हा आजार कदाचित एक IBD किंवा कोलोरेक्टल पॉलिप, कोलोरेक्टल कॅन्सर किंवा फिस्टुला किंवा पेरिॲनल ॲब्सेस असे देखील असू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर का त्या गुदाशयाच्या निगडीत काही त्रास होत असेल तर त्याला पाईल्स समजून काही मलम वापरण्यापेक्षा एकदा क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन किंवा क्वालिफाईड जनरल सर्जनची भेट घेणं, त्यांची सल्ल्यानुसार त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, जेणेकरून योग्य निदान होईल, योग्य उपचार होईल आणि निश्चिंतपणे योग्य क्युअर होईल. तरी मित्रांनो, हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि न विसरता उद्या येणारा पाईल्सबद्दल व्हिडिओ नक्कीच पहा. धन्यवाद.